आताची सगळ्यात मोठी बातमी नीट पेपर फुटी प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी देखील सीबीआयची टीम ॲक्शन मोडवर आलेली असून लातूरातील नामांकित असलेल्या क्लासेस चालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या निवासस्थानी तब्बल 8 तास सलग चौकशी करण्यात आली आहे। तर पुणे पिंपरी चिंचवड येथील क्लासेसवर देखील सीबीआय पथकानं छापा टाकला आहे। या क्लासेसची देखील चौकशी करण्यात आली आहे। तर राज्यातल्या इतर क्लासेसवर देखील सीबीआयचं पथक जाण्याची शक्यता आहे। सकाळपासून सीबीआयचं कडून शिवराज मोठेगावकर यांची चौकशी करण्यात आली आहे। तर तब्बल 8 तास चौकशीनंतर सीबीआयची टीम हातात बॅग घेऊन बाहेर आली आहे आणि थेट प्रशासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाली आहे। दरम्यान काही माध्यमांनी प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयकडून अटक झाल्याची माहिती प्रसारित केली असून याबाबत मोठेगावकर यांच्या घरच्यांनी मात्र बातमी चुकीची असून अशी कोणतीही अटक झाली नसल्याचं सांगितलं असून प्राध्यापक मोठेगावकर यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लीक पेपर फुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघडकीस झाल्यानंतर लातूरात सीबीआयची टीम दाखल झाली। काल एका प्राध्यापकाला निवृत्त प्राध्यापकाला अटकावून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला दिल्लीला रवाना करण्यात आले। दुसऱ्या दिवशी सतत सीबीआयचं पथक हे कारवाई करताना दिसलं। लातूरच्या ट्युशन एरियातील प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या घरावरती सकाळी 7:30 वाजल्यापासून सीबीआयची टीम जी आहे ती या ठिकाणी कसून चौकशी या ठिकाणी प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची करत होते। सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी जवळपास 5:30 वाजेपर्यंत तब्बल 8 ते 8.5 तास चौकशी चालली। आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर दरम्यानच्या काळामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या क्लासेसवर देखील ही टीम जाऊन त्या ठिकाणी देखील तपासणी करून आली आहे। ज्यावेळी संपूर्ण टीम 8 तासानंतर निघाली त्या 8 तासानंतर टीमच्या हातामध्ये काळ्या रंगाचा याचा अर्थ असा होतो की या काळ्या रंगाच्या बाजूमध्ये अनेक कागदपत्रे जे आहेत ते या सीबीआय आणि आता नेमकं या कागदपत्रांना सीबीआय काय कारवाई करते या चौकशीचं काय चौकशी झाली आणि या चौकशीतून काय नेमकं निष्पन्न झालं हे आता येत्या काही दिवसात समोर येईल। मात्र सीबीआयने नुकताच केलेली 8 तासाची कारवाई आहे त्या कारवाईनंतर लातूरमध्ये चर्चेला उभार आला आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.